डोंबिवली शहराची ओळख राज्याची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून केली जाते। या शहरात गुढीपाडव्याच्या दिवशी शोभायात्रा काढण्याची प्रथा परंपरा मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे। विशेष म्हणजे डोंबिवलीतील या प्रथेनंतर ही प्रथा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाली आहे। याच शोभायात्रेची सुरुवात डोंबिवलीतील प्रसिद्ध अशा फडके रोडवरील गणेश मंदिरातून केली जाते। या मंदिराला यंदा 100 वर्ष पूर्ण होत आहेत। डोंबिवली हे एक छोटंसं गाव, त्यावेळी प्रत्येक गावात एक छोटं मंदिर आपल्याला पाहायला मिळायचं। डोंबिवलीत असं मंदिर नसल्यानं तेव्हाच्या 7 ते 8 डोंबिवलीकरांनी एकत्र येत या मंदिराची 1924 साली स्थापना केली। स्थापनेदरम्यान मंदिरात केवळ एक गणपती आणि एक हनुमानाची मूर्ती वडाच्या झाडाखाली स्थापन करण्यात आली। पुढे डोंबिवली शहराची वस्ती वाढत गेल्यानंतर या मंदिराचा एकूण 3 वेळा जीर्णोद्धार करण्यात आलाय। सध्या या मंदिरात गणपती समवेत शिव, विठ्ठल रखुमाई, दत्त, श्रीराम, श्रीकृष्ण, पार्वती माता आणि हनुमानाची मूर्ती आहे। या मंदिरात आल्यानंतर एकाच छताखाली या सर्व देवांचं दर्शन आपल्याला करता येतं। जेव्हा डोंबिवली वाढत गेली तसा मंदिराचा विकास होत गेला। अनेक उपक्रम आपण करत गेलो। मंदिराच्या सगळ्यात महत्त्वाचा भाग तर निर्माल्य तयार होतं। आपल्याला माहिती आहे की पूर्वी मुंबईला खाडीत जाताना लोक सगळेजण पाणी फेकत होते आणि जलप्रदूषण करत होते। त्यावेळेला आम्ही विश्वस्त मंडळाने विचार करून सुमारे 30 वर्षापूर्वी आपण MIDC मध्ये एक निर्माल्य प्रकल्प सुरू केला आणि मग लोकांचं घराघरी निर्माण होणारं निर्माल्य, मंदिरातलं निर्माल्य करून आपण खत निर्मिती प्रकल्प सुरू केला। सोनोग्राफी सेंटर आपण केलं आणि नाममात्र शुल्कामध्ये आपण ह्या गोष्टी लोकांना उपलब्ध करून दिल्या। या मंदिर व्यवस्थापनाचा एक निर्णय सर्वांनाच प्रेरणादायी आहे। मंदिरातील दानपेटीत आलेले पैसे समाजसेवेसाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि याच निर्णयाची अंमलबजावणी आजही अविरतपणे सुरू आहे। या मंदिरात विविध पर्यावरणपूरक उपक्रमही राबवले जातात। देणगीच्या पैशातून खत प्रकल्प, सोनोग्राफी सेंटरची उभारणीही करण्यात आली आहे आणि यामुळे सर्वसामान्यांना मोठा फायदा होतोय।